रायगड रोहा येथून एक मोठी बातमी येत आहे। आज रोहा तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक बैठक घेऊन आणि पत्रकार परिषद आयोजित करून आमदार महेंद्र थोरवेंनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। महाड येथे 1 जून मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात महेंद्र थोरवे यांनी रायगडचे खासदार सुनील तटकरेंवर जहरी टीका केली होती। या टीकेनंतर अजित पवार गट संतप्त झाला, आक्रमक झाला आणि त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थोरवे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे। तसेच तटकरे साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, तटकरे साहेब अंगार है बाकी सब भंगार है, थोरवेंचे करायचे काय खाली डोके वरती पाय अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या। खासदार तटकरे यांची ताकद बघायची असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असा इशारा तटकरे समर्थकांनी आमदार महेंद्र थोरवे यांना दिला आहे। तटकरे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तटकरे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का तटकरे साहब अंगार है, बाकी सब भंगार है। तटकरे साहब अंगार है, बाकी सब भंगार है। रायगडचे खासदार आदरणीय सुनील तटकरे साहेब आज गेले कित्येक वर्ष आमदार असतील, कॅबिनेट मंत्री असतील, त्यानंतर खासदार असतील, गेली कित्येक वर्ष या रायगडसाठी त्यांनी काम केलेलं आहे। अहोरात्र ते काम करत असतात। या रायगडच्या विकासासाठी त्यांचं मोठं योगदान आहे आणि काम नाही झालेले आमदार ते आज त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करतात। आपला अनुभव किती आणि आपण बोलायचं किती हे त्यांनी वास्तविक ठरवायला पाहिजे। आज आमच्या नेत्यावर जर ते अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करत असतील तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी अजिबात सहन करणार नाही। असे बेताल वक्तव्य करण्याची आपली योग्यता नाही। आज गेले कित्येक वर्ष ते काम करत असताना त्यांनी कुठली राजकीय त्या पलीकडे जाऊन अशा पद्धतीचे कृत्य कधी त्यांनी केलेलं नसतानाही जर अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य ते करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही खपवून घेणार नाही। यापुढे आज आत्तापर्यंत आम्ही घेतलं आहे, पण यापुढे आम्ही त्या पद्धतीचं वक्तव्य त्यांना तशाच्या तशा पद्धतीचं उत्तर दिलं जाईल। आमदार महेंद्र थोरवेंना उत्तर कालच घारे यांनी दिलेलं आहे कर्जतमध्ये आणि प्रत्येकजण सांगत आहे का एकदा पुन्हा निवडणूक होऊन दे। आम्ही एकदा सर्व कार्यकर्ते हे सांगतोय का एकदा सर्व निवडणुका पुन्हा तरी होऊन द्या आणि मग कळेल कुणाची ताकद कुठे आहे। एकदा सगळे विरोधक बोलतात ना एकदा का पुन्हा निवडून येऊन दाखवा, तुम्ही पण राजीनामे द्या, आम्ही पण राजीनामे देतो आणि मग लोक कुणाच्या मागे आहेत, कामाच्या मागे आहेत का दहशतीच्या मागे आहेत, एकदा लोकांना तरी कळून द्या का आपण आमदार आहात ते माझे आमदार होणार नाही जर आपण पुन्हा जर निवडणुकीला सामोरे गेलात तर। तुमचे सर्वांचे लाडके खासदार आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्यावर 2 दिवसापासून काही बेताल वक्तव्य रायगड जिल्ह्यातले काही मोजके आमदार या ठिकाणी करत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। त्यांनी टीका केली का चिखल आहे म्हणून, पण त्यांना हे माहीत नाही पाण्यात आणि चिखलामध्येच कमळ उगवत असतो आणि तटकरे साहेब हे कमळ आहेत। कमळासारखे बोलून ते आज गेली 40 वर्ष या जनतेची सेवा करत आहेत। या रायगडच्या जनतेला माहिती आहे कोण नेता काम करणार आहे आणि कोण बेताल वक्तव्य करणार आहे। आजपर्यंत तटकरे साहेबांनी कुठल्याही नेत्यावरती अशा खालच्या शब्दात कधी टीका केली नाही। हे संस्कार राजकीय संस्कृतीमध्ये जे केले जातात ते तटकरे साहेबांच्या वरती आहेत, त्यांच्या पूर्ण घराण्यावरती आहेत। म्हणून मी या आमदारांना सांगू शकतो की बाबा आपण आता निवडून आलेला आहात, पुन्हा आपल्याला जर आमदार व्हायचं असेल तर तटकरे साहेबांच्या सोबत राहा, त्यांच्यासोबत राहून या आपल्या महायुतीसोबत जे आपण आज आहोत त्याप्रमाणे वागा आणि तरच तुम्ही पुढं आमदार म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला नाव लागणार आहे, नाहीतर पुन्हा तुम्ही माझे आमदार म्हणून राहणार आहात। त्यामुळे याच्या पुढे जर आपण असं काही बेताल वक्तव्य तटकरे साहेबांच्या बाबतीत केलं तर आम्ही त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांना उत्तर देऊ, हेच आज आवाहन या निमित्ताने या ठिकाणी करतो। सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर जे महेंद्र थोरवे हे काठावर निवडून आलेले आमदार यांनी जे काय
2-4 दिवसापूर्वी तटकरे साहेबांवर जे बेताल वक्तव्य केलं आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्व रोहा शहर तालुक्याच्या वतीने प्रथम मी जाहीर निषेध करतो. मला एवढंच महेंद्र थोरवे यांना सांगणं आहे की आपण ह्या वेळेला चुकून आमदार झाला. तुम्हाला आमच्या जिल्हा परिषद सदस्य खारे यांनी तुम्हाला जवळजवळ पाडलेलं आहे आणि तुम्ही पडलेले आहात. तुम्ही जेमतेम निवडून आलेला आहात तर तुम्ही हे निवडून आल्याचा धाक आम्हाला दाखवायचा प्रयत्न करू नका, नाहीतर राष्ट्रवादी तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय सोडणार नाही. जे आमचे आदरणीय तटकरे साहेब आहेत त्यांनी तुम्हाला माफ करतील, तुम्ही त्यांची माफी मागा. जर तुम्हाला पुढं आमदार व्हायचं असेल तर तटकरे साहेबांचे पाय धरा, नाही धरले तर ह्याच्या पुढचा कर्जत खोपोलीचा आमदार हा घारे असेल हे लिहून ठेवा, एवढं मी तुम्हाला आव्हान करतो. आणि तुम्ही पण उतरा आणि आम्ही राष्ट्रवादी पण उतरतो आणि जसे तसे होऊन जाऊ दे एकदा, म्हणजे तुम्हालाही समजेल की राष्ट्रवादीची ताकद काय आहे. आणि आमचे आदरणीय सुनील तटकरे साहेब हे पुढच्या वेळी खासदार होणारच. हे तुमच्या जीवावर खासदार झालेले नाही, तर त्यांनी जे केलेले विकास कामं आहेत त्याच्या जोरावर ते आज खासदार झालेले आहेत आणि दिल्लीमध्ये आज ते तख्त गाजवत आहेत आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी कामाचा तडाखा लावलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय आदितीताई असतील त्यासुद्धा त्या मंत्रिपदाला न्याय देत आहेत. आमचे भाई असेल युवकांचे प्रेरणास्थान आहेत, ते सुद्धा युवकांसाठी अहोरात्र काम करत आहेत. तर ह्या तटकरी फॅमिलीच्या नादी लागू नका. तुम्ही जर नादी लागला तर आम्ही कार्यकर्ते तुम्हाला सोडणार नाही, एवढा सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.